सोबत पण असं होतं का, जेव्हा तुम्ही कटलेट तेलात तळायला जातात तेव्हा ते तेलामध्ये सुटतात, विखुरले जातात किंवा तेलात तळल्यानंतर ते क्रिस्पी होत नाही, मऊ पडतात, त्याचं पीठ व्यवस्थित मळलं जात नाही, त्याला व्यवस्थित आकार येत नाही. तर आज एकदम घरगुती उपलब्ध साहित्यातून मस्त आणि टेस्टी कटलेटची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर मैत्रिणींनो, रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आतापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. इथे मी बघू शकता एक मोठी वाटी भरून जाड पोहे घेतलेले आहेत, जे आपण पोहे वगैरे बनवण्यासाठी वापरतो तेच हे पोहे आहेत. त्याला आपण 2-3 पाण्याने व्यवस्थित वॉश करून घ्यायचं आहे. आता याऐवजी तुमच्याकडे जर जाड पोहे उपलब्ध नसतील तर तुम्ही या ठिकाणी जे चिवड्यासाठी पातळ पोहे वापरले जातात त्याचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता. पण पातळ पोहे धुत असताना त्याचा लगदा होणार नाही याची विशेष काळजी घ्यायची. तर इथे बघू शकता 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ इथे पोहे वॉश करून घेतलेले आहेत. आता खाली एक असं भांडं घ्यायचं आणि त्याच्यावर ज्याकडे छोटी मोठी जी उपलब्ध असेल ती चाळणी ठेवायची आणि चाळणीमध्ये सगळे पोहे असे काढून घ्यायचे आणि पूर्णपणे त्या पोह्यामधलं पाणी निथळून घ्यायचं, जेणेकरून त्याचा अगदीच लगदा होणार नाही आणि पोहेसुद्धा व्यवस्थित भिजल्या जातील. तर मी ते चाळणीमध्ये पोहे काढून घेतलेले आहेत, ते साईडला ठेवूया. आणि आता कटलेटच्या आतमध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार करून घेऊया. कढई घेतलेली आहे, अगदी थोडंसं छोट्या चमच्याने 2 चमचे तेल घातलेले आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की छोट्या चमच्याने अर्धा चमचा जिरे घातलेले आहे, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे छोटे कापलेले अद्रकाचे काप घातलेले आहेत. थोडंसं तेलामध्ये हलकंसं फ्राय करून घेतल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला अर्धी वाटी भरून शेंगदाणे घालायचे आहेत आणि तेलामध्ये शेंगदाणे व्यवस्थित 2 ते 3 मिनिटापर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत, जोपर्यंत याच्यातला कच्चेपणा दूर होत नाही आणि शेंगदाणे व्यवस्थितरित्या तेलामध्ये चांगले क्रिस्पी आणि क्रंची होईपर्यंत शेंगदाणे भाजून घेऊया. आता या ठिकाणी घालायचे आहेत आपल्याला 2 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या, मस्त कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली, एक 1/4 चमचा आमचूर पावडर, चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. आणि आता मस्त अजून 1 ते 1.5 मिनिटापर्यंत या सगळ्या साहित्याला व्यवस्थित परतून घेऊया. मस्त मिरची, कोथिंबीर आणि बाकी साहित्यसुद्धा व्यवस्थितरित्या चांगलं फ्राय झालं पाहिजे, तळलं गेलं पाहिजे. हिरवी मिरची चालत नसेल तर या ठिकाणी तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता. तर स्टफिंगचं सगळं साहित्य व्यवस्थित फ्राय झालेलं आहे, याला थंड करायला ठेवून देऊया. आणि आता कटलेटच्या वरचं आवरण तयार करून घेऊया. पोहेसुद्धा व्यवस्थित पाणी निथळून इथे तयार आहेत. पोहेला मस्त अशा हाताने व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे, आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला बाइंडिंगसाठी 2 उकळलेले बटाटे वापरायचे आहेत. एक जर वाटी तुम्ही पोहे घेत असाल तर त्याच्यासाठी 2 उकळलेले बटाटे अगदी सफिशियंट आहेत. तर मी इथे अगोदरच 2 बटाटे उकळून ठेवलेले होते. उकळलेल्या बटाट्यांना सुद्धा असं पोह्यामध्ये व्यवस्थित हाताने मॅश करून घेऊया. कटलेट एकदम टेस्टी होण्यासाठी मी इथे अर्धा वाटी गाजराचा कीस घेतलेला आहे, असा थोडासा जाडसर त्याला किसून घेतलेला आहे, तो घालायचा आहे. अगदी थोडेसे बारीक कट केलेले कांदे घालायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही हिरवा कांदाही वापरू शकता. अर्धा चमचा लाल तिखट, 1/4 टेबलस्पून धनिया पावडर, 1/4 टेबलस्पून भाजलेले जिऱ्याची पावडर घातलेली आहे. त्याच्यानंतर 1/4 टेबलस्पून चाट मसाला घालायचा आहे, 1/4 टेबलस्पून इथे ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळे मिरे पूड. आणि आता घालूया इथे मस्त टेस्ट येण्यासाठी ऑरिगॅनो घातलेला आहे 1 चमचा छोट्या चमच्याने, आणि 1 चमचा भरून छोट्या चमच्याने चिली फ्लेक्स घालायचे आहेत. तर आता थोडंसं चवीनुसार मीठ घालूया, अर्धा चमचा. आणि मिश्रणाला व्यवस्थित बाइंडिंग येण्यासाठी छोट्या चमच्याने 2 चमचे भरून मी ते कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे, म्हणजेच मक्याचं पीठ घातलेलं आहे. आणि आता व्यवस्थित सगळं साहित्य एकजीव करून घेऊया आणि याचा एक चांगला घट्ट असा डो तयार करून घेऊया. या कटलेटच्या मिश्रणामध्ये आपण गाजराचा वापर केलेला आहे. गाजर उपलब्ध असेल तर घाला, अन्यथा नाही घातलं तरी चालेल, परंतु कटलेटला एक मस्त कुरकुरीत, क्रिस्पी आणि बढिया टेस्ट या गाजरामुळे येते. अगदी मुलेसुद्धा खुश होऊन जातील एवढी जबरदस्त टेस्टी क्रिस्पी ही रेसिपी बनून तयार होते. आता स्टफिंगचं साहित्यसुद्धा थंड झालेलं आहे, त्यालासुद्धा मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करत असताना खूप बारीक न करता थोडंसं असं जाडसरच त्याला बारीक करून घ्यायचं आहे. सगळं साहित्य असं हेल्दी साहित्य आपण वापरलेलं आहे इथे कटलेट तयार करण्यासाठी. आतमधलं सारण भरण्यासाठी रेडी आहे, एका बाउलमध्ये काढून घेऊया. इथे बघू शकता थोडंसं जाडसरच मी हे सारण ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे खाताना सुद्धा कटलेट एक वेगळीच मजा येईल. घरामध्ये छोटी मोठी किटी पार्टी असेल, मुलांचा बर्थडे असेल तर नक्कीच तुम्ही हा कटलेटचा बेत करू शकता. मुलंसुद्धा खाऊन मस्त खुश होऊन जातील अशी ही कटलेटची रेसिपी आहे. आता या ठिकाणी आणखी याला इंटरेस्टिंग बनवण्यासाठी मी इथं मॉझरेला चीज घेतलेलं आहे अर्धी वाटी, ते सुद्धा या मिश्रणामध्ये घालूया स्टफिंगमध्ये आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
हे पूर्णतः ऑप्शनल आहे. घरात चीज उपलब्ध असेल तरच घाला, नाही घातलं तरीही चालेल. तर इथं स्टफिंगचं साहित्य आपलं रेडी आहे. सगळं साहित्य रेडी झालेलं आहे. आता चला पटापट कटलेट तयार करून घेऊया. हातावरच आपण कटलेट तयार करून घेणार आहोत. त्याच्यासाठी हाताला असं तेलाने तेल लावून व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं. पहिल्यांदा कटलेटचं वरचं आवरण तयार करून घेऊया. असा पोळी एवढा मी गोळा घेतलेला आहे हातावर आणि त्याला असा हाताने बोटाने दाबून दाबून वाटीसारखा शेप करून घेऊया आणि त्याच्यामध्ये मग नंतर आपल्याला स्टफिंग भरून घ्यायची आहे. बघू शकता असं हाताने दाबून दाबून आपल्याला असा वाटीसारखा आकार द्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये स्टफिंग भरून घेऊया. साधारणतः 1 ते 1.5 चमचा मी ते स्टफिंग भरलेलं आहे. खूप जास्तही आतमध्ये स्टफिंग घालायची नाही, जेणेकरून ते फुटणार नाही आणि वर सारण म्हणजे बाहेर सारण येणार नाही. स्टफिंग भरल्यानंतर ज्या प्रकारे आपण मोदक तयार करतो किंवा मग सारण भरलेली कोणती गोष्ट तयार करताना आपण कसं त्याला आकार देत देत आणतो, त्या प्रकारे यालासुद्धा असा आकार द्यायचा आहे. आता आपण याला कटलेटचा आकार द्यायचा आहे. कटलेट थोडेसे लांबुडके असतात, गोलसर असतात, तर तसाच आकार मी या ठिकाणी देणार आहे. तर बघू शकता इथे कटलेट बनवून तयार आहे. बाकीचे सुद्धा कटलेट इथं तयार करून घेऊया. इथे बघू शकता व्यवस्थित कटलेट मस्त हातावर तयार होत आहेत. पिठाला सुद्धा व्यवस्थित बाइंडिंग आलेली आहे. तेलसुद्धा इकडे गरम करायला ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि आता हे कटलेट घालूया आणि आलटून पालटून 3 ते 4 मिनिटापर्यंत जोपर्यंत हे क्रिस्पी तळल्या जात नाही किंवा याचा रंग मस्त गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत याला मस्त फ्राय करून घेऊया. गॅसची फ्लेम खूप हाय ठेवायची नाही, तर मीडियम टू लो फ्लेमच्या दरम्यानच आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून याची वरची जी पाती आहे, वरचं आवरण आहे, व्यवस्थित शिजल्या जाईल, कुरकुरीत आणि क्रिस्पी होईल. अगदी वेगळा असा स्नॅकचा प्रकार मी तुम्हाला सांगितलेला आहे. नक्की घरी ट्राय करून बघा. अगदी टेस्टी असे हे कटलेट बनवून तयार होतात. फ्राय करत असताना व्यवस्थित याला आलटून पालटून घेत राहायचं, जेणेकरून एका बाजूनेच खूप ते डार्क ब्राऊन होणार नाही, तर सगळ्या बाजूनी व्यवस्थित कुक होतील आणि व्यवस्थित त्याला इव्हन असा कलर येईल. टेस्टी मोमेंट्समध्ये मी घेऊनच असते कोणत्याही रेसिपीज अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्यासाठी. तर माझ्या व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला विसरत जाऊ नका आणि नवीन नवीन आणि भन्नाट रेसिपीज बघण्यासाठी टेस्टी मोमेंटला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. परफेक्टली ते कटलेट आपले फ्राय होऊन तयार आहेत. बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि आहा, बघू शकता याचा रंग, टेक्स्चर, कुरकुरीत क्रिस्पी, बघू शकता मस्त असे हे कटलेट बनवून तयार झालेले आहेत. अगदी तोंडाला पाणी सोडायला लावणारी ही आजची रेसिपी आहे. इव्हिनिंग स्नॅक्ससाठी असेल, छोट्या मोठ्या पार्टीसाठी असेल, मुलांच्या आवडीचा आणि सगळ्यांचाच आवडीचा हा पदार्थ नक्की तुम्ही ट्राय करून बघा. बघू शकता आतमध्ये मॉझरेला चीज घातल्याने मस्त असं चीजी आणि यम्मीएस्ट हे कटलेट बनवून इथे तयार झालेले आहेत. तर चला पुन्हा भेटू एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत.